नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या आज्या, पणजी आज्या 90 ते 100 वर्ष कशा ठणठणीत जगायच्या? त्यांना ना बीपीचा त्रास, ना शुगर, ना गुडघेदुखी आणि आत्ताच्या पिढीला वयाच्या 40शीतच सगळे त्रास सुरू होतात. याचं कारण औषध नाही, याचं कारण आहे त्यांच्या 12 छोट्या सवयी ज्या आज आपण विसरून गेलो आहोत. आज मी तुम्हाला त्याच 12 सवयी सांगणार आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. पहिली सवय आहे सकाळी लवकर उठणे. पूर्वीच्या महिला पहाटे 4 ते 5 वाजता उठायच्या. तेव्हा हवा एकदम शुद्ध असते, ऑक्सिजन जास्त असतो. सकाळी लवकर उठल्याने शरीरातील पचनक्रिया चांगली राहते आणि मन दिवसभर प्रसन्न राहते. आताही तुम्ही फक्त अर्धा तास लवकर उठून बघा. तुम्हाला दिवसभर थकवा जाणवणार नाही. दुसरी सवय म्हणजे चुलीवरचं गरम गरम जेवण. पूर्वी फ्रीज नव्हता, त्यामुळे रोज ताजं जेवण बनायचं. शिळं अन्न कधीच खाल्लं जायचं नाही. ताज्या जेवणात पोषण जास्त असतं आणि ते पचायला हलकं असतं. आपणही प्रयत्न करूया शक्य तेवढं ताजं जेवण खाण्याचा. तिसरी सवय बसून जेवणे आणि हाताने जेवणे. खाली मांडी घालून बसल्याने पचनसंस्थेवर चांगला दाब येतो आणि जेवण लवकर पचतं. हाताने जेवताना आपल्या बोटांमधून काही चांगले बॅक्टेरिया पोटात जातात, जे पचनासाठी मदत करतात. चौथी सवय भरपूर चालणे. पूर्वी गाड्या नव्हत्या. महिला पाणी आणायला शेतात, बाजारात मैलोनमैल चालत जायच्या. त्यामुळे त्यांचे गुडघे, कंबर मजबूत राहायची. आपण जिममध्ये नाही गेलो तरी चालेल, पण रोज 30 मिनिटं चालण्याची सवय नक्की लावा. पाचवी सवय दळण काढणं, रगडणे, जात्यावर दळणे, खलबत्त्यात कुटणे याने आपोआप हातांचा, खांद्यांचा व्यायाम व्हायचा. त्यामुळे त्यांना कधीच हात दुखणे, फ्रोजन शोल्डरचा त्रास व्हायचा नाही. तुम्हीही घरीच छोटी छोटी कामं स्वतः करा. सहावी सवय मातीच्या भांड्यातलं पाणी आणि जेवण. माती नैसर्गिकरित्या पाणी थंड ठेवते आणि त्यातील मिनरल्स टिकवून ठेवते आणि लोखंडाच्या कढईत केलेल्या भाजीत लोहाचं प्रमाण वाढतं. म्हणून आजी नेहमी म्हणायची, लोखंडाच्या कढईत पालक करा. सातवी सवय म्हणजे कडधान्य आणि भाज्यांचा जास्त वापर. पूर्वी रोज डाळ, पालेभाजी, कडधान्य असायचं. मांसाहार, मैदा, तेल कमी. त्यांच्या आहारात फायबर खूप जास्त असायचा. त्यामुळे पोट साफ राहायचं आणि आजार दूर राहायचे. आठवी सवय म्हणजे लवकर झोपणे. सूर्य मावळला की जेवण आणि 8-9 वाजता झोपणे. उशिरा जागरण हा सगळ्या आजारांचा मूळ आहे. लवकर झोपल्याने शरीर दुरुस्त होतं आणि सकाळी फ्रेश वाटतं. 9वी सवय हळद, हिंग, ओवा यांचा रोज वापर. या प्रत्येक मसाल्याला आयुर्वेदात औषध मानलं आहे. हळद ही नैसर्गिक अँटिसेप्टिक आहे. हिंग पचनासाठी चांगला आहे. आपण पिझ्झा, बर्गरचे मसाले वापरतो, त्यापेक्षा घरचे मसाले कितीतरी चांगले. 10वी सवय एकत्र कुटुंब आणि गप्पा. पूर्वी महिला एकत्र बसून गप्पा मारायच्या, सुख-दुःख वाटून घ्यायच्या. त्यामुळे मनावर ताण यायचा नाही. आत्ताच्या काळात डिप्रेशन वाढण्याचं कारण एकटेपणा आहे. रोज अर्धा तास कुटुंबासोबत गप्पा नक्की मारा. 11वी सवय उपवास. आठवड्यातून 1 दिवस हलका आहार किंवा उपवास याने पोटाला आराम मिळतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. उपवास म्हणजे काहीच न खाणे नाही तर फलाहार, हलके जेवण घेणे. आणि 12वी आणि सगळ्यात महत्त्वाची सवय समाधान आणि देवाचं नाव. पूर्वीच्या महिला जे मिळेल त्यात समाधानी असायच्या. जास्त हाव नसायची. रोज सकाळ संध्याकाळ देवाचं नाव घेतल्याने मन शांत राहतं. मन शांत तर शरीर निरोगी. तर मित्रांनो, या होत्या 12 सवयी. या काही मोठ्या गोष्टी नाहीत, छोट्या छोट्या सवयी आहेत. यातल्या तुम्ही फक्त 3-4 सवयी जरी आयुष्यात आणल्या तरी तुम्हाला खूप फरक जाणवेल. तुम्हाला या 12 पैकी कोणती सवय सगळ्यात जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुमच्या आईला, बहिणीला नक्की पाठवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा.